शेतकरी बंधूंनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे राज्यस्तरीय असं भव्य कृषी प्रदर्शन म्हणजेच ॲग्रोटेक 2024 त्या ठिकाणी भरलेलं आहे आणि हे पाहण्यासाठी खास आपण इथं आलेलो आहे। आणि जे आपले शेतकरी बांधव इथं येऊ शकले नाही कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी, त्यांना काही चिंता करण्याची आवश्यकता नाही। घर बसल्या आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे कृषी प्रदर्शन घर बसल्या त्या ठिकाणी पाहू शकता। म्हणून व्हिडिओ आपण पूर्ण पहा। जवळपास 5 ते 6 व्हिडिओ आपल्या या कृषी प्रदर्शनचे त्या ठिकाणी आपल्यासाठी मी आणणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा, म्हणजे असे शेती इतर व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील। इथं पूर्णपणे ग्राउंड मध्ये सुद्धा हे प्रदर्शन भरलेलं आहे। अगोदर आपण इथे स्टॉल लागलेले आहेत, या संपूर्णपणे स्टॉलची माहिती त्या ठिकाणी घेऊ आणि नंतर विविध प्रकारचे मशिनरी असतील, ट्रॅक्टर असतील, कळवा कटर मुरघास करण्यासाठी इथं त्या ठिकाणी आपलं आहे, तर यांची माहिती त्या ठिकाणी आपण घेऊ। तर चला पाहूया आपण ॲग्रोटेक 2024। इथं आपल्याला दालन क्रमांक 1, 2, 3 आणि 4 दालन त्या ठिकाणी पाहायला मिळतात। आपण एंट्री करणार आहे पहिल्या दालन मध्ये। यामध्ये पहिलाच जो स्टॉल आहे त्या ठिकाणी विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचा स्टॉल त्या ठिकाणी इथं आहे। इथं आपल्याला PQV ची डायरी सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण माहिती आपण शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी या ठिकाणी घेऊन येणार आहे। एकात्मिक शेती पद्धती मॉडेल, ओके। अखिल भारतीय समन्वय कोळवू शेती, जे आपले शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात कोळवू शेती आपल्या भागात पाहायला मिळते, तर त्याची सुद्धा माहिती इथं त्या ठिकाणी आहे। PDKV आश्लेषा हे तुरीची व्हेरायटी शेतकरी म्हणून त्या ठिकाणी नवीन लॉन्च झालेली आहे आणि भरपूर प्रकारच्या ज्या व्हेरायटी आहेत त्या ठिकाणी आपल्याला इथं पाहायला मिळतात। त्या ठिकाणी आपले ज्वारी असो ते सुद्धा माहिती त्या ठिकाणी आपल्याला इथं आहे। PKV क्रांती पुढे जावं लागते थोडं, प्लांट पॅथॉलॉजी डिपार्टमेंट। धान वर्गीय भरपूर अशा व्हेरायटी त्या ठिकाणी इथं आहेत। खूप सारी शेती यथार्थ माहिती त्या ठिकाणी आहे। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचा जो स्टॉल त्या ठिकाणी इथे आहेत आणि हे जे त्यांच्या नवीन व्हेरायटी आहे, काही जुन्या व्हेरायटी आहे त्या ठिकाणी इथं आहेत। तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचा जो स्टॉल त्या ठिकाणी इथं आहे। आधुनिक शेती म्हणजे ड्रोन शेती चे डेमो त्या ठिकाणी इथं दिलेला आहे यांनी, आणि भरपूर प्रकारे असे वाहन जे आपल्याला राहुरी आपला महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रसिद्ध वाहन आहेत। फुले संगम असो, फुले किमया असो, फुले पूर्ण असो, संपूर्ण व्हेरायटी त्यांची इथं आहे। सर आहे का अवेलेबल आहे? सर काय प्रकल्प? सर आम्ही लाईव्ह फेन्सिंगचा मॉडेल तयार केलेला आहे। हां
तर आम्ही एक गावामध्ये व्हिजिट केली होती, ज्या गावामध्ये जनावरांचा त्रास खूप होत होता. म्हणून त्यांना एक उपाय म्हणून आम्ही लाईव्ह फेन्सिंग एक मॉडेल तयार केलेला आहे. त्या मॉडेलमध्ये आम्ही बांबू, करवंद, निवडुंग असे वनझाडे घेतलेले आहेत, जे तुम्हाला 35 वर्षापर्यंत लाईव्ह फेन्सिंगचा एक उपाय म्हणून देऊ शकतात आणि त्यातून तुम्हाला प्रोडक्शन पण मिळू शकते. आम्ही आता ताराचं कुंपण न करता बांबूचं कुंपण जे आपले वन शेती आहे त्यांचं करावं, कारण की ताराचं कुंपण जर तुम्ही करायला गेला तर एक एकेरी तुम्हाला 1.5 ते 2 लाख रुपयाचा पैसा भरावा लागतो आणि 2-3 वर्षानंतर आणि वापस तुम्हाला ते कुंपण करावं लागते. त्याचा एक फायदा पण आणि नुकसान पण होतो. म्हणून जर आपण बांबूचा कुंपण केला तर 3 वर्षांनंतर तुम्हाला त्या बांबूतून प्रोडक्शन पण मिळते प्रत्येक वर्षानुसार. आणि दुसरा जो हा आपण दिलेला एक कुक्कुटपालन आणि शेळीपालन, हा काय विषय आहे सर? म्हणजे एकाच क्रॉपवर डिपेंड न राहता तुम्ही एक दुसरा पण काही करू शकता शेतीमध्ये. तर आम्ही त्यासाठी सेरिकल्चर किंवा कुक्कुटपालन यांचा पण मॉडेल तयार केलेला आहे. आणि सर इथं आम्ही हनीबीचा ॲपिकल्चरचा पण केलेला आहे, कारण की शेतामध्ये हनीबीचा इम्पॉर्टन्स खूप मोठा असतो, कारण ते पॉलिनेशन करतात. शेतकरी बंधूंनो, शेती यथार्थ लहान आणि मोठी संपूर्ण माहिती त्या ठिकाणी इथं आपल्याला मिळणार आहे. म्हणजे अशी कुठलीच गोष्टी नसेल जी आपल्याला इथं मिळणार नाही. म्हणून आपण नक्की इथं व्हिजिट दिली तर फारच चांगलं, आणि व्हिजिट जर नाही दिली तर काही आवश्यक गाडची नाही आहे. आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हमखास आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न, घर बसल्या आपल्याला माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे. सरदार पेरू, निंबू वर्गीय सुद्धा भरपूर व्हेरायटी आहे त्या ठिकाणी इथं आहे. शेतकरी बंधूंनो, शेवटचा दिवस त्या ठिकाणी आज आहे, म्हणून भरपूर प्रमाणात गर्दी त्या ठिकाणी झालेली आहे की व्हिडिओ शूट पण बरोबर घेता येत नाही, एवढी गर्दी आपण तिथं पोहोचू शकत असाल. तुफान गर्दी त्या ठिकाणी झालेली आहे, शेवटचा दिवस आहे म्हणून. सुपर गोल्डन त्या ठिकाणी स्लॅबची व्हेरायटी त्या ठिकाणी इथं आहे. त्याचप्रमाणे आपले रेशीम कीटक जे आहे, रेशीम शेती यांचा प्रत्यक्ष लाईव्ह डेमो त्या ठिकाणी इथं आहे. कृषी विज्ञान केंद्र सेला सुरा वर्धा यांचा स्टॉल त्या ठिकाणी आहे. इथं आपल्याला कुक्कुटपालन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. लाईव्ह प्रत्यक्ष डेमोज त्या ठिकाणी यांची इथं आहेत. सर काय ओझोलो आहे का? काय करायची, निर्मिती कशी करायची? शेळीपालन मध्ये किंवा कुक्कुटपालन मध्ये अझोलाचं फार महत्व त्या ठिकाणी भविष्यात त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे घर बसल्याच आपण बियाणे जे आहे त्या ठिकाणी तयार करू शकतो. शेतकरी म्हणून ॲग्रोवनचा स्टॉल त्या ठिकाणी इथं आहेत. यांचे अंक असो, पेपर असो किंवा पशुधन जो दरवर्षी दिवाळीचा अंक ॲग्रोवनचा येतो तो अंक सुद्धा त्या ठिकाणी इथं आहे. काकांनी हा अंक विकत घेतलेला आहे. किती मध्ये घेतलेला अंक? 150 ला. चांगली माहिती असते का? चांगली माहिती असते सर.
तर अशा पद्धतीनं इथं शेतकऱ्यांनी सुद्धा मनोगत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. शेतकरी बंधूंनो, असेच जवळपास आपले 5 ते 6 व्हिडिओ त्या ठिकाणी आपले ॲग्रोटेक 2024 कृषी प्रदर्शन अकोला त्या ठिकाणी याचे येणार आहेत. या व्हिडिओमध्ये आपण इथंच त्या ठिकाणी थांबणार आहे. परत या व्हिडिओमध्ये शेतकरी बंधूंनो आपण इथंच थांबणार आहे. परत भेटू आपण दुसऱ्या म्हणजे ॲग्रोटेक 2024 हे जे कृषी प्रदर्शन अकोला चाललेलं आहे याच्या भाग 2 मध्ये. धन्यवाद. जय जवान जय किसान.